त्रिमूर्ती चौक नाशिकमधील वाहतुकीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू. मात्र अतिक्रमण, खड्डे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे या भागातील नागरिक अक्षरशः हैराण झाले. महापालिकेच्या अर्धवट मोहिमेमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. नाशिकच्या सिडको विभागातील त्रिमूर्ती चौक दिवसेंदिवस रस्त्यांची दुर्दशा, ठिकठिकाणी खड्डे आणि रस्त्यावरच वाढलेली अतिक्रमण, फळ विक्रेते, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि अनधिकृत गाळेधारक या सगळ्यांचा रस्त्यावरचा व्यवसाय, त्यातच ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्यानं संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली. औद्योगिक कामगार, विद्यार्थी आणि व्यापारी प्रत्येकाला त्याचा फटका बसला. वाहन चालक खड्ड्यांमध्ये अडकतात तर अपघातांची शक्यता वाढली आहे. महापालिकेनं काही महिन्यांपूर्वी इथं अतिक्रमण हटाव मोहीम राबवली खरी, पण ती अर्धवटच राहिल्याचा आरोप स्थानिक करतात. निवडक गाळेधारकांना सूट देण्यात आल्यानं महापालिकेवर पक्षपातीपणाचे आरोप होत आहेत. त्यामुळे कारवाई मागचा हेतू आणि महापालिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडले. नागरिक दररोजच्या त्रासाला कंटाळले. आता आवाज उठवण्याची वेळ आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी महापालिकेकडे रस्त्यांची डागडुजी, अतिक्रमण हटवणं आणि वाहतुकीचं योग्य नियोजन करणं याची मागणी केली. प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास येत्या काळात नागरिकांमध्ये संताप उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक.